गंटन भाऊ केलं तुमचं काम, तटीत गेलो, घातला धिंगाणा, मस्त माईक वगैरे घेऊन गेलो. हा गडी होता एडिट शूटिंग काढायला. बोललो असं तसं, हा घेतलं करून सारखं. पुरा परेशान व्हायला होता आमदार, पुरा हातघेशी येलाय तो, कसा कसाच करून राहिला. नाही पुरा हातघे खेळा लागते त्याला. परा असा परेशान लढला पाहिजे, तो लढला पाहिजे. हा सोडो की पोडो करा लागते त्याला. हा सोडा नाही लागत. हा अजून एकदा धिंगाणा घालताय जाऊन. गंटन भाऊ काय सांगा तुम्हाला, कसाच करेन हो. हा काय म्हणे गळे होते, काही बातमी लावू नका, ढमूक करा, पैसे घ्यावं लागलं असतं, अगोपणा करू नका गळे हो, पहिलेच तुम्ही परेशान आहे, असं कसाच करे. हे ना म्हणा दाबून, गरीबा पोरायला नोकऱ्या नाही देत, काही नाही. हा घरीच लावलं खाणं, मग आता परेशान होईन तर काय ना वय भाऊ, आपण काय सोडणार आहो का? मग मला गंटन म्हणतात ना, मग त्या घरी प्रेमाने गेलतो बा, नोकऱ्या ते आमच्या गावातल्या पोरा दिल्या नाही सहायच्यानं, मग कसं परेशान ती भेटणारच आहे. पण भाऊ तुम्हाला सांगतो, तो तुमचं काम करते आता, पुरा हातगश येलाय तो, आता कसाच करून राहिला. ती एकटं त्याचा मेळ कुठेच नाही जमून राहिला. आता तो मुंबईला गेला, दिल्लीत गेला, पण काय मेळ नाही, कोणीच ऐकून नाही राहिलं त्याचं, कोणीच नाही. हा म्हणजे असा फतळल्यासारखा असा काढून देऊन राहिला त्याने. हे मा काम करो ना करो, पण मला कसं त्याचं बाहेर काढणं होतं, म्हणजे त्याचं पितळच उघडं करणं होतं. मला साहेबांना 5 वर्षात दाबून कमवलं ना ढोरासारखं. हा कमाई पाहिली का? अरे मा डोळ्यानं पाहिला, मी झोपडीत राहे ना बा तो. डबल एस गाडी होती त्या जो, आता 2-4 4 व्हीलर, मोठा बंगला, 5-6 कंपनी आहे. पाहिजे किती कमवलं त्यानं. हा एक आमदार कित, हा सांग बरं. गंटन भाऊ हे काय एकाच आहे काय? बंदेच तसे होते, फकणेच होते. याच्यात काय होतं हो, आपण बरे होतं त्याच्यापेक्षा, 2 टाईमचं खाऊ तरी शकतो. हा याच्यात काय होतं, हे ना आपल्या जीवावर कमवलं, पण आपल्या लोकांना ओळखला नाही. आता काय करणार आपण? हे या लोकांचा एवढा दाबून भ्रष्टाचार काढला कधी की नाही, एकही सुटत नाही तुम्हाला सांगतो. हा सारे जेलात जातात, पण कोणी काढणार नाही. तुम्ही ना जे पुढाकार घेतला की नाही, तो तसाच सुरू ठेवा तुम्ही. हा एक असे जे काही भ्रष्टाचार करणारे आहेत, खाणारे आहेत, ते अंदर गेलेच पाहिजे. नाही हे इथं सारेच पितं उघडं पाळणारच आहो मी, हात धुवून मागे लागेला यायच्या. थांबा तुम्ही, हा याचा पुरा बंदोबस्तच करतो मी. फक्त कसं तुम्ही साथ द्या. हा तुमची साथ असली म्हणजे मला सर्व व्यवस्थिशीर होते. जीव गेला चालेल ना, पण तुमची साथ नाही सोडत गंटन भाऊ. हे आपली जबान आहे, तुम्हाला साथ म्हणजे साथच. हा आतापर्यंत तुम्हाला कुठली न्यूज खोटी दिली का मी? सर्व व्यवस्थिशीर मार्गदर्शन आहे की नाही? मग काही वांधा नाही ना, यायचं साऱ्याचं बाहेरच निघणार आहे. आता हे कमाया करतात, हा आमदारकी घेऊन कसं 2 नंबरचं खातात. हा हे साऱ्याचं पाहतोच मी. अरे येईल मतदाराचं काहीच पडेल नाही, सुशील बेरोजगार तरुणाचं पडेल नाही, शेतकऱ्याचं पण कोण्याच गोष्टीचं काहीच पडेल नाही. येईल नुसतं खिलाव पिलाव खाओ पिओ ऐश करो. या नेत्या लोकांना काय करणं लागलं माहिती आहे का? आपल्या 25 पिढ्या घरी बसून कसं खातील एवढं कमवून ठेवायचं. हा दाबून, हा पुढे चानच भेटतील नाही भेटत, लावलं खरं खाणंच लावलं. हा याचं बंद बाहेर काढाच लागते. आता भाऊ बिंदास काढा तुम्ही, तुमच्या मागं आम्ही आहोत. हा टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागं. गंटन भाऊ अर्ध्या रात्री तुम्हाला सपोर्ट आपला, काही टेन्शन नाही. आपण याच्या विरोधात आता या पुढे राहून मर्यादेत लोक राहू, मग काही वांधा नाही रे. तुमच्यासारख्या जवान पोराची साथ भेटली की नाही, माणूस दबतच नाही ना हो. हे सारे जो पितो उघडं पाडते माणूस. हा आणि आपल्याला काही आशा नाही भाऊ, माय तोंड दाबायला प्रयत्न करतात. हे 25 घे, 1 लाख घे, 5 लाख घे, 10 लाख घे, आणि आपण घेत नाही, रुपये नाही घेत. आपलं इमानी किती नाही, कारण की मागं पुढं काही नाही ना, फप्पडा उडे आहे ना आपण. हा जीवावर उद्धार व्हायला आपण हे तर लोक तर येईन मा धिंगाणा गेला असता रे. मला मारायला गुंडी पाठवलं ते येईन मागं, पण त्याचा काही मिळाला नाही. आपल्या पुढे कोणालाच मिळत नाही. सारे हात टेकेला त्याचे. हा गंटन भाऊ कसं जो खरा माणूस असते त्याला दाबण्या प्रयत्न तर करतात असते, खोटं नाटक काहीतरी जुगाडबट्टी. हा ते तर होणारच आहे गंटन भाऊ, पण तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं बरं. अर्ध्या रात्री फोन लावा आपल्याला की कसं होऊन राहिलं, आम्ही हजरच आहोत. बरं मग काय वांधा नाही. पण आता निघा तुम्ही, कसं गावातल्या कोण पाहिलं, कारण की त्याचे खबरी लाल कसं कार्य करते. हे चलीच्या पाठी असतात त्या लोकांचे, कसं दिसलं कधी तर मग अजून घोर कारबा. हे पत्रकार याच्याशी भेटेला असा घोरून. तर निघा तुम्ही आता. हा गंटन भाऊ येतो. हो या. काय करता बा एखाद्या चल्याच्या पाट्यानं, हे चमचे असतातच ना गावामध्ये. हा यानं एखाद्यानं पाहिलं कधी दिन तिकडे फुकून यायचे वांधे पत्रकार यायचे. चाल बा चाल, झाला गंटन त्या कार्यक्रम सक्सेस. आता काय भाऊ तुम्ही नाराज दिसून राहिले, अशी तो चेहरा तुमचा उतरलाच. काऊन एवढं कोण नाराज आहे तुम्ही? भेटले ना मोठ्या मंत्री साहेबाले. गड्या नाराज राहू नाही तर काय तर माई मदत करायला कोणीच तयार नाही बा. खालची ना वरची सारे हात वर करून राहिले ना. जो तो म्हणते हा वरचा तर म्हणते पार्टी फंड ती, तो खालचा म्हणते 20 कोटी दे. कसं काय खोरा काम एक जण नाही करून राहिलं माया. भाऊ हे सारेच तुम्हाला खायला बसेल आता टिसा.
हा फुकाची कमाई पाहिजे दुसरं काहीच नाही आहे. हे गठ्ठ्या जमा करून राहिले फक्त अडी बसल्या बसल्या. काय तर करतो काहीच करत नाही. हे सारे तुमच्या विरोधात जायला तुमचं एकही काम करत नाही. ते येईल पैसा देसान तर तुम्ही गोळा, पैसा नाही देसान तर मग तुमचा लाळ नाही येते. असं काम आहे. गड्या ते तर मला समजूनच राहिलं. पैसा देऊन बी कसं काही खरं नाही. त्याला 20 कोटी दिले म्या, पण बदली नाही केली त्यानं हरामखोरानं. हा आणि याच्या जो आलो तोंड वाशायले तर हा म्हणते मी फोन करतो त्याले. हा सारी जी मिली भगतच दिसते मला. ही मला माया म्हणजे गुतांगडाच करायला नाही लागेला ते. हा भाऊ तसंच दिसून राहिलं ते. कारण की आता अटी बी तसंच यायचं मिळून मिसळून काहीतरी कार्यक्रम चालू आहे. हा हो ना गड्या, आता काय करा काही सुचून नाही राहिलं. खालपासून वरलोक झक मारत आलो पण काही काम नाही झालं रे वा. काय करा आता, कसं करा काही सुचून नाही राहिलं बा. एक बोलू काय, लहान तोंडी मोठा घास होईल. पण सांगू का तुम्हाला एक सल्ला देऊ काय बोल ना. भाऊ, तो गंठे आहे की नाही, त्यानं काय मागलं तर तुम्हाला 25 पोरायला नोकऱ्या. हां त्याची मागणी मान्य करून टाका. 4-5 10 पोरायला नोकऱ्या देऊन टाका तुमच्याच कंपनीमध्ये. त्याचं मॅटर निपटून जाते. त्याला एक हात जोडून विनंती करा की बा म्हणा मागे काही लागू नको, सोडून दे माफीच्या तू. हां प्रेमान समजून सांगा ना त्याला. हो तू 100तली एक बोलला गड्या. हो थांब तू त्याला फोन लावा लागते मला. आणि त्याचेच हातपाय जोडायला पुरते त्या कुत्र्याचे हातपाय जोडल्यापेक्षा. हां याला 20 कोटी रुपये दिले, त्याला अर्धं गाव नोकरीवर लागलं असतं. त्याचं अर्ध्या गावाला कामाला ठेवलं असतं मी. पण त्या हरम करायला 20 कोटींनी द्यायला पुरले मला. मी त्या घंटेलीच हातपाय जोडतो, त्या घंटेलीच बोलतो आता. हा भाऊ खरं सांगतो मी तुम्हाला, तो गंठ्या इमानदार माणूस आहे. लुच्च्या लबाळणी. आता तुम्ही मागं काय म्हणताल त्याला 5 लाख रुपये घेऊन गरम वस्तूला नोकरी देतो. झोकला काय तो? नाही. इमानदार माणूस झुकत नसते. त्यापेक्षा मग इमानदाराला खाऊ घाला ना. हां या बेमान्याच्या नादी लागल्यापेक्षा, याच्यासाठी कुटकी मोडल्यापेक्षा ते इमानदारच ऐका तुम्ही भाऊ एकदा. आणि आलं माझ्या लक्षात भाऊ, ते तो इमानदार पोरगा आहे. त्याच्याची खेटी नाही घ्यायला लागत रे भाऊ. गरीब आहे तो पोरगा. त्याच्या म्हणजे मागण्या कोणत्या त्या साऱ्या मान्य बी करतो मी, त्याचं काम बी करतो एखादं. ला मग भाऊ त्याला फोन लावा तुम्ही गंठ्याले. सांगा त्याला की म्हणा गड्या जाऊ दे. तू जाऊ दे म्हणा, माये जाऊ दे. तुला काही त्रास झाला असेल तर तूही जाऊ दे, मला जर त्रास झाला तूही जाऊ दे. तुझ्या गावातल्या 5-6 पोरायला नोकऱ्या देतो म्हणा, मोडून टाक म्हणा हे भानगड काय आहे तर. तो पोरगा तरी ऐकीन गंठ्या. हो गड्या लावतो. बरोबर तू मा डोक्यात घातलं गड्या हे. हो इकडे भनभन फिरून काहीच फायदा नाही. यायले हातपाय जोडून हे नुसतं पैशानंच तोडणार आहेत मला. आता हा पार्टी फोन मागून राहिला, त्यानं 20 कोटी घेतली म्हणजे पुरं दाबून द्यायच्याच नांदला गेला. ते जेवढं कमवलं तेवढं यायच्याच हवाली करा, दान करा येईल. नाही तर मग हायच मा बोका डी बीडी शिडी. मग या चोट्ट्याच्या हातपाय पडल्यापेक्षा तो बरा आणि गंठ्या आपला गरीबा बरोबर. पिये मला असंच म्हणतात काय साहेब. कसं आता तुमच्यासोबत मी 24 तास असतो, मला माहीत ठाऊक सारंच असते. आता पण कसं आहे, कधी कधी मी तुमच्या पुढे नाही बोलू शकत ना भाऊ. असा विषय होते तो. नाहीतर मला लय गोष्टी समजतात की तुम्हाला कोण फसून राहिलं कोण नाही. हे दिल्लीवाले मुंबईवाले तुम्हाला फक्त खायचे म्हणजे गियालेच बसेला. एक माणूस भेटला बा, तो मला हुशार नाही तर सारे गदेच भरेला म्या, गदेचीच फौज भरेला आहे म्या. खारे बिनोकली जात. पण तू हुशार आहेस. लावतो मी त्या गंठ्याला फोन आणि विचारतो त्याला काय आहे आता. हो लावा भाऊ, लावा फोन लावा. हो लावतो. हॅलो, हा गंठन बोलतोय का? हा गंटनच बोलतो. अरे वा, मी आमदार बोलून राहिलो. रामभाऊ. हा ओळखलं का मले? ओळखलं का रे बा? आमदाराचा फोन आला बा मला. हा बोला ना भाऊ. गंठन भाऊ, जे अदलोक झालं ते जाऊ द्या बा. मला त्या गोष्टीचा पस्ता आले. मग मिळालंय तुम्हाला त्रास दिला, गुंडे पाठवले मारेले. तुम्ही मा सत्यानाश केला. मी तुमचं ऐकलो नाही पहिले. पण कसं आता मला माफ करा बा. हे काय जे काय ते निपटून टाका. साहेब तसं काही नाही बा, मी काल तर रात द्याला बा तुम्हाला. नाही म्याच त्रास दिला. मी जर तुमचं ऐकलं असतं, तुमच्या गावातल्या 25 पोरं तुम्ही नोकरीसाठी आणाल ते बा, त्यातले 4-5 जरी लावले असते म्या तर तुम्ही काहीच नसतं केलं. पण मी बुवा तुमच्या गावातल्या 10 पोरं लावतो नोकरीवर, द्या त्याला पाठवून, काही वांधा नाही. झालं तुमचं काम गंठन भाऊ. पण जे काही अशीन ते निपटून टाका बा. कसं माझी पोटाची भाकर आहे, बंद पाडू नकाले. पाय रे आता कसा हातपाय जोडून बोलून राहिला. हो ना साहेब, अदलोक रोग आलता. अदलोक तर गुंडेन. साहेब हेच जर पहिले तुम्ही विचार केला असता
हां तुमच्या घरी आलं तर ताजं तुम्ही म्हटलं असतं ले गंटन तुला 25 पोरं आणले, पण 25 पोरायला मी काही लावू शकत नाही, पण 5 पोरं घेतो मी त्यातले 2 घेतो. तुम्ही तर मला रिश्वत द्यायला निघाले होते साहेब. एवढा तमाशा झाला असता काय? झाला असता का? तुमचं सत्यानाशच नसता झाला ना, तरी मुळलं असतं ते. ते वा माझ्यानं गलती झाली रे गंठन भाऊ, पण आता काय तर निपटून टाकले का. हं. मी लय म्हणजे हतबल झालो आता, काय सांगू तुले, लय परेशान झालो गड्या. हं. लय मग आत्मा दुखून राहिला. हं. तुझ्या काय असतील ते काम करतो बा मी, तुझ्या काय पोरही नोकरीवर लावतो, सारंच करतो, पण हे भिरोळ मागचं काळ गड्या. साहेब काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मागातल्या 10 पोरायला ऑर्डर द्या तुम्ही, तुमचं काय असेल नसेल ते निपटून टाकू आपण. हां बरं भेटून जाईल ना, संध्याकाळी ऑर्डर भेटून जाईल तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. फक्त तेवढं पोलीस स्टेशन लोक येतात तुम्ही, त्या साहेबाला सांगून तेवढं निपटून टाकजा राजा. हां हात जोडून पाया लागतो हो बाबा मी, गंटन भाऊ. हां गंटन भाऊ. भाऊ अरे पाया लागायची काही गरज नाही हो. हां काम करायचं तुमचं काम आहे, काम करत जा बा फक्त. हां काम नाही केलं का असं भिरोड तुमच्या मागं लागते. मी म्हणतो हौदभर पाणी आहे, एखादा गिलास कोण पेलं त्यातलं तर काही बिघडून राहिलं काय, हौद आटून राहिला काय. हां पण तुम्ही राजा त्या हौदातलं म्हणजे घटघरी पाणी पिऊ नका, असं काम आहे तुमचं. हां तर थोडं सारे वाटत द्या ना. आता त्या विषयावर बोलून काही फायदा नाही गंटन भाऊ. मी तर सारं म्हणजे मला लक्षात आलं ते. आता आपण भेटू आता पोलीस स्टेशनला, मी येऊन राहिलो आता, बसलो हेलिकॉप्टर मी बसतून येतो मी. हां पटकन येतो, तुम्ही या तदलो. हो हो या तुम्ही या. हां चाल बाबा गंटन भाऊ, ठेवतो मग फोन. हो हो ठेवा भाऊ. भाऊ तर काही नागे टाकून राहिले. अरे आता हातपाय जोडून राहिला सायाचा. पहिले का रोग आलता घ्यायला हराम राहिली. आता चांगला दंगा भेटला, यायला बांबू बसला मागून, म्हणून हा कसा आता हातपाय जोडून राहिला. याला सोडूच नको सायच्या, याच्या मागं लाख हजार अजून लय आहे याचं. तुला सांगतो 2 नंबरचा माल लय दाबून दाबेला आहे ना, नांदीच लागायच्या. आता हातपाय सोडू की पोळो करून टाक सायच्या. गंटन आता सोडूच नको. आली अंगार तर घेतली शिंगा, असं कर आता. जे होईन ते झाटमाशी पुढचं पुढं पाहून घेऊ सायाचं. आता छातीला माती लावली ना, पुरंच करू. हां पुरा राखीतच घालू येईल आता. साहेब उडवा आली अंगार तर घेतली शिंगार करायला काही टाईम नाही, पण आता कसं आपल्या गावातल्या 10 पोरायला तो नोकऱ्या देऊन राहिला ना, जाऊ द्या ना मग. आपलं जे मागणी होती ते पुरी करून राहिला ना, आणि माफी मागून राहिला तर हातपाय जोडून हतबल झाला तू. लळकुंडी येला, जाऊ द्या सोडून द्याले. दुसरं बोलत अजून काही आले सोड तरी द्या, हराम खरायले मारणार गच्च्या. पाहून घे पुढचं पुढे, गंटन सोडूच नको. नाही देवलाल भाऊ तसं नसते. जो चानस येते ना त्याचं संधी करावं लागते, सोनं करावं लागते, हे लक्षात ठेवा तुम्ही. हां आपण जर जायला लागलं तर बळी जाईन बळी जेव्हा काही जाईन, काहीच भेटणार नाही. हाती धतुरा भांडायचंच राहा लागेल आपल्याला. त्यापेक्षा 10 पोरायला नोकऱ्या लागून राहिल्या, मग पुढचं भाऊ आता पुढे काय करायचं आहे तर. बरं तूही बरोबर म्हणून आला आता. म्हणजे घशाट येईल कॅसेट झाली नाही, तेच ते दुसरं काही पाहिला की ना, आता प्रेक्षकही बोर होतात. आणि तेच तर म्हणून राहिलं मी मग. हां आता कसं नवीन भाग घेऊन मग आता चला मग मी इथं पोलीस स्टेशनमध्ये. हो ये बा, ये पोलीस स्टेशन मध्ये. हां क्या तुम वो रामभाऊ को परेशान कर रहे यार. हाँ वो पार्टी फंड में पैसे देने वाला आदमी है ना. हाँ तुम ऐसे लोगों को त्रास दोगे, टेंशन दोगे, तो फिर पार्टी फंड में पैसा कौन देगा. इनकी भरोसे तो अपनी पार्टी चल रही. हाँ तुमको समझता नहीं यार, आगे चुनाव है, वो लड़ना है हमें, पैसा नहीं तो लड़ेंगे कैसे. हाँ साहब वो आप बराबर बोल रहे, लेकिन वो इतना भ्रष्टाचार कर रहा है कि जो मतदार संघ है उसको कोई विकास ही नहीं हो रहा ना. सब माल डिब्बे में ही ना, खा ही रहा है वो, दूसरा कुछ नहीं कर रहा ना. इस वजह से उसको अकात करने के लिए मैंने ये किया है. अरे भाई 1-2 आदमी ऐसा हो तो चलता है ना. हाँ क्या उसको देखते हो, पार्टी फंड को अपने को जितना मांगो उतना देता ना. चुनाव लड़ने के लिए वो पैसा काम में आता. तुम समझते नहीं यार. साहब जो उसका मतदार संघ है ना, उसमें भी अभी डबल वो चुन के नहीं आएगा, इतना खाया हुआ है उसने. फिर देखो ना, वो सबको टेंशन दे रहा ना, त्रास दे रहा ना सबको. आपको कुछ मालूम नहीं है. आप कैसे ऊपर रहते, हम नीचे रहते थे, हमको सबको पता चलता. लेकिन वो कैसा कल आया था मेरे पास में, रो रहा था, बिलबिला रहा था वो. ये साहब देखो बोला, मेरे पीछे लग गए सब. और वो जो बोला है छोटी मोटी बातें कर दो यार, क्या है उसमें, क्या अपना आदमी है, छोड़ दो. साहब मैं अंदर की बात बताऊँ क्या तुमको, वो अपना दिखता है लेकिन अपना नहीं है. वो हरामी है. सिर्फ अपने को कैसा पैसा देता हो, लेकिन काम दूसरों का करता.
उसकी शाला अलग है, तुम साहब आपको मालूम नहीं है क्या? अंदर की बाहर की, वो तो मेरे पास में आया था तो मुझे तो अच्छा ही लगता है यार। क्यों तुम्हारा क्या नीचे तो क्या यार, आप उसको क्या लेके बैठे हो? उससे भी बहुत बड़ी आदमी मेरे पास में और है ना, 4-5 लोग थोड़े महीने वो है ना अपने पास, टेंशन मत लो ना। बुम बुम पैसे वाले है ना, बुम मतलब ऐसा दाबा के वो पार्टी फंड देंगे। हाँ, ऐसे आदमी ढूंढ के लाया मैं। ठीक है तुम बोलोगे वैसा, लेकिन कैसा, ऐसे अपने आदमी को अपन त्रास देंगे ना, टेंशन देंगे ना, फिर अपनी पार्टी नहीं बचेगी ना, एक एक चला जाएगा। फिर क्या करोगे? मैं हूं ना साहब, टेंशन काय को ले रहे आप? मैं जिंदाबाद। हाँ? अरे इसके जैसे तो ले लाता ना हूं मैं। हाँ, टेंशन मत लो ना साहब, काय को टेंशन ले रहे तू? तुमको तो मालूम है अपना काम कैसा है। तो सर रातों रात खेला करते ना अपन। नहीं आप हो तो कोई टेंशन नहीं है, अब मेरे को मालूम है आपकी क्या कैपेसिटी है, तो आप तो रात में ही सब कुछ चेंज कर देते हो। उसमें उसमें तो आप तो हुनरमंद हो। लेकिन कैसा, हाँ, किसी को अभी त्रास नहीं होने को होना, सब कैसे शांति रखो। और कैसा, ऐसा आदमी मेरे पास नहीं आने को होना। हाँ, तुम्हारा वही का वही निपटा दो, नहीं तो वो चले आते ऊपर। फिर कैसा मेरे को फोन लगाना ही पड़ता। हाँ, मेरे को देखना ही पड़ता। हाँ, लोग बातें करते ना कि साला नीचे का आदमी ऊपर आ गया, नीचे की बॉडी ऐसी है वैसी, ऐसे बोलते हैं लोग। तुम कैसा हैंडल करा करो बा वहीं पे। नहीं नहीं, अभी वो नीचे की बातें ऊपर नहीं आने देता मैं। ठीक है साहब, आपके लिए गिफ्ट लाया मैं। उसकी क्या जरूरत थी रे? कैसे नीचे से ऊपर तक आए तो कुछ ना कुछ तो लेके आना पड़ेगा ना। हाँ? आप भी खुश, हम भी खुश। हाँ? चलो साहब, गिफ्ट लो ना आपका। ठीक है, इतने प्यार से बोल रहे हो आप तो मैं ले लेता गिफ्ट। हाँ, लेकिन क्या है, क्या लाया आपने? गिफ्ट क्या साहब, वो रामबू ने 20 करोड़ रुपए दिए थी। 10 आप रख लो, 10 हम रख लेते, घर की बात घर में रहेगी। ठीक है ना, चलेगा फिर। ऐसे माल ही तो होना अपने वो। चल दे, हो गई 10 करोड़ की कमाई, टेंशन नहीं है। चल खाना गिना खाएंगे, चल खाना खिलाता तेरे को। नहीं नहीं रंदो, खाना खाना वगैरह नहीं, वो आपको गिफ्ट देता और मैं चला जाता। अरे काय को सर मारा, चलना खाना खाएंगे, शाही भोजन करेंगे आज, चल। हाँ, यार तू इतना मेरे लिए कर रहा। हाँ, 10 करोड़ की पेटी लाया तूने और मैं खाना नहीं खिला सकता क्या तेरे को? चल खाना खाएंगे। ठीक है साहब, चल चल। ऐसा ही माल लेके आया कर वहां से नीचे से ऊपर तक। हाँ, तू भी खुश मैं भी खुश, मैं तेरे को टेंशन नहीं दूंगा, तू मेरे को देने का नहीं। हाँ, ऐसा काम क्या कर पाऊंगा मैं खुश हो जाता फिर। हाँ, ऐसा होने को होना अपने को। हाँ, ये कितनी मजा आ रही। हाँ, 10 करोड़ मिले तो आनंद ही आनंद। नहीं नहीं टेंशन मत लो, तुम वहां से आए हमारे लिए कुछ लाया तो आनंद ही आनंद आता, हमें खुशी मिलती। हाँ, ऐसा लगता कि अपना आदमी, कुछ खिलाओ पिलाओ इसको, चल शाही दावत करेंगे आज, चल चल। हाँ साहब, साहेब गंटन भाऊ, हं? मी माफी मागतो बा तुम्हाला, मामुळे त्रास झाला. जे माझ्या कार्य होतं, काम होतं, मी त्या कधीच केलं नाही. मी कमाईच्याच नादी लागलो ना. काही आलं की घातलं घरात, काही आलं की घातलं घरात, खाल्लं. पण आज कसं फुटून निघलं ते माया. मला माफ करा बा, माफ करा. तुमचे जे काही कामं असतील ते मी करून देतो लागलं असतं. साहेब माफी कशाला मागता बुवा, आम्ही तुम्हाला निवडून दिला, फक्त आमचं एकच म्हणणं, एकच विनंती आहे तुम्हाला की आमचे कामं करा. ज्याला घर नसेल त्याला घरकुल द्या, जरी रोड नसतील तरी रोड टाका, ज्याला रोजगार नसेल त्याला रोजगार द्या. जे पोरं शिक्षण घेऊ शकत नाहीत, पैसा नाही शिक्षणासाठी, त्या पोरांना शिक्षणासाठी पैसा पुरवा. शाळेत दाखले करा द्यायचे, हे तुम्ही काम करा ना. आम्ही काल त्रास देतो तुम्हाला. तुम्ही जर तुमचे कामं जर व्यवस्थिशीर केले तर आम्हाला हात जोडायचं कामच नाही तुम्हाला. काहीच नाही साहेब, तुम्ही 5 कोटी कमवता की नाही, फक्त 1 कोटी बी लागत नाहीत. 5-25 लाखात कार्यक्रम होत्या, वर्षभर लोक तुमचं नाव घेतात, पण तुम्ही कसे काम करता? सब माल डिब्बे में. 5 कोटी भेटले का खाय घर घाल घरात, 5 कोटी भेटले, 10 कोटी भेटले घाल घरात, असं ना करू. तुम्ही खा, तुम्ही आमचं म्हणणं नाही खाऊ नका, जो तळ राखीन तो पाणी तर पेणारच आहे, त्या तुम्ही खा, पण एवढंही नका खाऊ की कसं डोळ्यात येईन असं. आता बाबा काहीच नाही, खाणं पिणं बंद. आता फक्त समाजाचं काम करायचं, ज्या समाजानं आपल्याला निवडून दिलं त्याच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करायचं, त्याचं काम करायचं. घरकुल जे लागेल असेल ते, नोकरी गिकरी सारं ओके मध्ये काम, चालेल काम ओके.
एकदम सुधारले. बा तुम्ही नवीन आहे तुम्हाला काय माहीत आहे याच्या खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे आहेत. मी का आजचा फोन राहिलो को माय पांडे झाले ना बापू. हा लय खतरनाक आहे असाच आमदार थोडी बापा हा. साहेब मी तुम्हाला माफी मागतो बा. माया सारे अवैध धंदे शील करा तुम्ही मला जेलात टाका. मला बाहेर ठेवूच नका तुम्ही. मी पापी आहे पापी माणूस आहे मी पापी आहे. नाही माफी वगैरे मागायची काही गरजच नाही. आता कसं आहे आतापर्यंत तुम्ही काही समाजासाठी केलं नाही. समाजासाठी काहीतरी करा. आम्हाला तेच वाटते. आम्हाला काही शौक नाही बा तुम्हाला पकडायचा नाही करायचा. पण कसं आहे असे बुरे कामं करू नका. चांगले कामं करा. चांगल्यासाठी तुम्हाला निवडून दिलं. चांगले कामं करा. खरं साहेब कसं चांगल्या कामात जे आहे की नाही तो वाईट कामात नाही बरं. हां वाईट कामं करू नका. चांगल्या गोष्टी करा. चांगलं राहा. हां जे गंठन भाऊ बोलला तसं कामं करा बा तुम्ही. नोकऱ्या नसतील नोकऱ्या द्या. हां जो पोरं शाळेत जाऊ शकत नाही त्या शाळेत दाखले करा. असे कामं करा ना. या कामासाठी तुम्ही निवडून दिला. नाही आता हेच कामं होतील. समाजसेवेचेच कामं होतील. आता साहेब तुम्ही हाता म्हणजे तुमच्या हातान कुलपला प्रत्येक धंद्याले माया. हा नाही आम्ही काही कुलपही लावत नाही काहीच नाही. तुम्ही कामं चांगले करा. हां आम्हाला काही अधिकार नाही फालतू तुम्हाला त्रास द्यायचा. हां तुम्ही जनतेला त्रास देऊ नका. आम्ही तुम्हाला देत नाही. ज्याच्यात निवडून दिला ते कामं तुम्ही म्हणजे सुरळीत करा. काहीच वांधा नाही. बरं साहेब मग चला मग मित्र आता कसा हा व्हिडिओ संपला. आता व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. हां अरे गोड गोड बोलून सारं सोडून घेतलं. ट्रकही सोडली धंदे मागचं असते मस्त गोड बोले. अरे बाबा हा हसला हा मी काय नाही बाबा. ही बोललेली एक नंबर आहे बाबा. चला मग मित्र आता ये नवीन भाग घेऊन नवीन स्टोरी घेऊन. हां व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.